नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करत असताना लिखाण सराव हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक मानला जातो। कारण लक्षात घ्या, आपला राज्यसेवा मुख्य परीक्षा आता इथून पुढे म्हणजे 2025 पासून तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना पहिल्या दिवसापासून लिखाण सरावावर विशेष भर देणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे आजचं हे महत्त्वाचं सेशन आपण करत आहोत लिखाण सरावाविषयी संबंधित। या सेशन मध्ये आपण हा प्रश्न कसा लिहायचा आहे, त्याचबरोबर प्रश्नाचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणतं कंटेंट असलं पाहिजे, या सर्व गोष्टींवर आपण एक साधक बाधक पद्धतीने चर्चा करणार आहोत। नेहमीप्रमाणे यूपीएससीचा प्रीवियस इयर क्वेश्चन एक आपण घेत आहोत आणि त्या प्रश्नावर डिस्कशन आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यातून मग आपण प्रश्नाची उत्तर कशी लिहायची तर ती आपली लेखन कला विकसित करीत आहोत। तर सुरू करूया आजचं सेशन। आता बघा, यूपीएससी 2022 चा हा क्वेश्चन आहे आणि लक्षात घ्या, हा क्वेश्चन हा 250 शब्दांमध्ये या ठिकाणी लिहा अशा पद्धतीचा या ठिकाणी आहे। तर 250 शब्दांमध्ये तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे। प्रश्न काय आहे तो आधी नीट आपण वाचून घेऊया आणि मग याचं रूपरेखा या ठिकाणी ठरवूया। भारतीय वारसा आणि संस्कृतीत गुप्त कालखंड आणि चोल काळातील मुख्य योगदानाची चर्चा करा, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। म्हणजे भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये गुप्त कालखंडानं आणि त्याचबरोबर चोल कालखंडानं काय महत्वाचे योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याची चर्चा आपल्याला इथे या ठिकाणी करायचं आहे। आता साहजिकच लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला उत्तराला लिहायला सुरुवात करायचंय तेव्हा नीट समजून घ्या, आपल्याला जे स्ट्रक्चर आहे, उत्तराचं जे स्ट्रक्चर आहे हे नेहमी कसं असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये पहिलं इंट्रोडक्शन असलं पाहिजे। इंट्रोडक्शन लिहित असताना इथं लिहितो मी इंट्रो जो आहे हा इंट्रो या ठिकाणी पाहिजे। आता इंट्रोडक्शन लिहित असताना हा जो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचा सार तुमच्या इंट्रो मध्ये या ठिकाणी असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। आणि हा इंट्रो तुम्हाला खूप मोठा करायचा नाही, अत्यंत कमी शब्दांमध्ये 3 ते 4 ओळीमध्ये तुम्हाला हा इंट्रो या ठिकाणी संपला पाहिजे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर त्याचं मुख्य 2 महत्वाचे या ठिकाणी पॅराग्राफ आपल्याला या ठिकाणी तिथं देणं गरजेचं आहे। आता बघा, अशा प्रश्नांमध्ये तुम्ही पॅराग्राफ पण या ठिकाणी करू शकता किंवा तुम्ही टायटल टाकून त्यातल्या सब टायटलच्या अंतर्गत पण लिखाण करू शकता। असे दोन्ही याच्या मेथड या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या। मात्र दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे आणि इंट्रो मध्ये तुम्हाला हा सगळा प्रश्न त्याचा सार तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। जसं की गुप्त कालखंड आणि चोल कालखंड यांच्या काळात भारताची संस्कृती आणि भारतीय वारसाची मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली आणि हा कालखंड भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो। पहिलं सेंटेन्स झालं। दुसरा, यामध्ये गुप्त कालखंडानं गुप्तांच्या काळामध्ये कला किंवा गुप्त व चोल यांच्या काळामध्ये कला स्थापत्य शिल्प त्याचबरोबर साहित्य तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे या कालखंडामधल्या मूर्त्या तर यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसा जतन करण्याचं कार्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झालं। बस हे 2 महत्वाची वाक्य तुम्ही इथे या ठिकाणी टाकली आणि हा इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता तुम्हाला मुख्यतः मुख्य मथळा जो आहे तो तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचा आहे। तर हा इंट्रो जो आहे हा 3 ते 4 शब्दांमध्ये या ठिकाणी 3 ते 4 ओळीमध्ये लिहायचा आहे, कारण 250 शब्दामध्ये आहे बघा। त्यामुळे थोडासा 4 ओळी किंवा 5 ओळीचा चालू शकतो, ठीक आहे ना। तर या प्रकारचा गुप्त आणि चोल कालखंड जो आहे तर त्याबद्दलची इंट्रोडक्शन लिहिली आणि त्याचबरोबर आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे तर ते घटक पण आपण लिहिले। आता तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही इथं या ठिकाणी थेट गुप्त कालखंड जो आहे या गुप्त कालखंडावरचं टायटल टाका आणि त्या गुप्त कालखंडाच्या टायटल अंतर्गत तुम्ही 1 2 3 4 अशा प्रकारचे मुद्दे तुम्ही सब टायटल ज्याला आपण म्हणतो तर ते उपघटक जे आहे ते तुम्ही इथे या ठिकाणी लिहू शकता। जसं की मी इथं उपघटकांमध्ये एक मुद्दा या ठिकाणी लिहिला, ज्यामध्ये या ठिकाणी कला आणि त्याचबरोबर स्थापत्य, कला आणि स्थापत्य जे आहे हे महत्वाचा घटक लिहिला। दुसरा जर आपण इथे या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या, आता कला स्थापत्यामध्ये काय लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर जर आपण इथं म्हटलं की शिल्प जे आहे तर त्या शिल्प हा एक महत्वाचा घटक तुम्ही इथे या ठिकाणी करा। त्याचबरोबर इथे आपल्याला पाहायला भेटतं अजून काय मी म्हटलो तर साहित्य जे आहे तर साहित्याच्या दृष्टिकोनातून पण हा कालखंड कसा प्रगतशील या ठिकाणी राहिलेला आहे तो इथे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। चौथा घटक जर आपण इथं पाहिला तर या ठिकाणी विज्ञान आणि त्याचबरोबर गणितशास्त्र या दृष्टिकोनातून हा कालखंड हा कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विकसित या ठिकाणी झाला आणि इथं
पाचवा घटक आपण इथं शिक्षण म्हणूया, एज्युकेशन या ठिकाणी म्हणूया. नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती बघा या काळामध्ये. मग या 4-5 उपघटकांमध्ये तुम्हाला गुप्त कालखंड इथं मांडता येऊ शकतो. जसं की कला आणि स्थापत्यामध्ये, मग तुम्ही कला स्थापत्यामध्ये इथं म्हणू शकता की गुप्तांच्या काळामध्ये नागर मंदिर शैलीचा विकास झाला होता. आणि या नागर मंदिर शैलीच्या अंतर्गत उत्तर प्रदेशामध्ये देवगड मंदिर जे आहे, तर ते देवगड मंदिर जे विष्णू मंदिर आहे, तर त्याची या ठिकाणी इथं रचना करण्यात आली होती. मग या देवगड मंदिरामध्ये विष्णूची शेषनागावर झोपलेली एक मूर्ती इथे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. या पद्धतीचं तुम्ही लिखाण करू शकता. म्हणजे तुम्हाला कला आणि स्थापत्यामध्ये तुम्ही या ठिकाणी नागर मंदिर शैली जी आहे, तर त्या नागर मंदिर शैलीवर इथे या ठिकाणी चर्चा करू शकता. आता नागर मंदिर शैली काय आहे, तर ते मी बॅच मध्ये या ठिकाणी शिकवलेलं आहे, लक्षात घ्या. जे कोण विद्यार्थ्यांनी बॅच आपल्या जॉईन केलेल्या आहे, तर त्या विद्यार्थ्यांना नागर मंदिर शैली ही या ठिकाणी माहिती आहे. तर नागर मंदिर शैलीचं देवगड मंदिर इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, असं आपण या ठिकाणी इथं म्हणलोय. याचबरोबर सारनाथ या ठिकाणी अनेक बुद्ध मूर्त्या देखील या काळामध्ये बनवण्यात आल्या होत्या. या प्रकारची पण माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. ठीक आहे. तर कला स्थापत्यामध्ये बस नागर मंदिर शैलीचा आपण इथं मुद्दा टाकला, देवगड मंदिराबद्दल या ठिकाणी बोललो, तेवढं लिहिलं तरी चालणार आहे. शिल्पदल आपण पाहिलं. आता लक्षात घ्या, या कालखंडामध्ये साहजिकच अजिंठा जे लेणी आहे, तर त्या अजिंठा लेणीचा पण विकास या ठिकाणी झाला. गुप्ताच्या काळामध्ये अजिंठा लेणी ही खऱ्या अर्थानं विकसित झाली असं या ठिकाणी म्हणू शकता. मग या अजिंठा लेणीमध्ये आपल्याला पद्मपाणी बोधिसत्व आणि वज्रपाणी बोधिसत्व यांचं शिल्प इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. तर हे दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा साहित्यामध्ये आपण म्हणू शकतो की यांच्या काळामध्ये कालिदास या ठिकाणी होता. यांच्या काळामध्ये विशाखा दत्त जो होते, हे विशाखा दत्त या ठिकाणी हे सारखे दोन महत्वाचे नाटककार या ठिकाणी होते, ज्यांनी लौकिक साहित्याची या ठिकाणी निर्मिती या ठिकाणी केली. मग कालिदासाचं अभिज्ञान शकुंतलम आहे, त्याचबरोबर त्यांनी कालिदासानं मेघदूतची रचना या ठिकाणी केलेली आहे. यांसारखी काव्य निर्माण केली गेली. कालिदासानं त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मालविका अग्निमित्राची निर्मिती या ठिकाणी केली. विशाखा दत्त जे आहे, ज्यांनी मुद्रा राक्षस नावाचं नाटक या ठिकाणी लिहिलं. याचबरोबर देवीचंद्र गुप्तम यांसारख्या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी गुप्त कालखंड हा या ठिकाणी इथे सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने साहित्याच्या द्वारे कालिदास आणि विशाखा दत्त यांचं महत्व हे तुम्हाला इथे या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. याचबरोबर आपल्याला पाहावं लागणार आहे विज्ञान आणि त्याचबरोबर गणित यामध्ये कशा पद्धतीनं इथे या ठिकाणी प्रगती झालेली आहे या काळामध्ये. मग विज्ञान आणि गणिताच्या संदर्भामध्ये तुम्ही इथे या ठिकाणी म्हणू शकता वराहमिहिर जो आहे, वराहमिहिर हा गुप्तांच्या कालखंडामध्ये होता. त्यानं पंचसिद्धांतिका हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, जो ज्योतिषशास्त्रज्ञ देखील या ठिकाणी मानला जातो. खगोलीय घटना ज्या आहेत तर त्याबद्दल त्याने या ठिकाणी लिखाण केलं. याचबरोबर आर्यभट या ठिकाणी होता. आर्यभट देखील या ठिकाणी पाहायला असं भेटतं की जो खगोल शास्त्रज्ञ या ठिकाणी होता आणि त्यानं देखील गणित विद्येमध्ये या ठिकाणी महत्वाची कामगिरी केली. मग तुम्ही इथे म्हणू शकता आर्यभटानं शून्य दशवलंब प्रणालीमध्ये या ठिकाणी शून्याचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हे म्हणू शकता की वराहमिहिर आणि आर्यभट यांनी या ठिकाणी खगोलीय घटनांचा शास्त्रशुद्धरित्या या ठिकाणी अध्ययन केलं. ज्यामध्ये ते असं म्हणू शकतो आपण की पृथ्वी जी आहे की या ठिकाणी पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि ती सूर्याभोवती पण फिरते. या प्रकारची सिद्धांत वराहमिहिर आणि त्याचबरोबर आर्यभटाने या ठिकाणी आणलेले आहेत. ग्रहण जे लागतं ते या ठिकाणी राहू केतूमुळे या ठिकाणी ग्रहण लागत नाही, तर खगोलीय घटनांमुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागतं. हे यांनी इथे या ठिकाणी सिद्ध करून या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर या मुद्दे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही इथे या ठिकाणी म्हणू शकता की हो, यांच्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालय जे आहे तर त्या नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना इथे या ठिकाणी झाली होती. आणि नालंदा विद्यापीठ जे आहे तर त्या नालंदा विद्यापीठामध्ये अनेक जगातील विविध विद्वान लोक इथे या ठिकाणी अध्ययनासाठी या ठिकाणी येत होते. तर या प्रकारचे मुद्दे जे आहेत हे तुम्ही या ठिकाणी गुप्त कालखंडाशी संबंधित जे महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं. पण हे महत्वाचे घटक जे आहे उपघटक ते तुम्हाला टाकून लिहा. अदरवाईज सरळ लिहिलं तरी चालेल. एका इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ झाल्यानंतर गुप्त कालखंडाबद्दलची जी काही माहिती तुमच्याकडे आहे ती तुम्ही इथे या ठिकाणी लिहिली तरी चालेल. किंवा गुप्त कालखंडाचं योगदान
असं टायटल टाकून सब टायटल अंतर्गत जर तुम्ही लिहिलं कला स्थापत्य शिल्प साहित्य त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा गणित आणि शिक्षण या प्रकारचे मुद्दे टाकून तुम्ही लिहिलं तरी या ठिकाणी चालेल. आता हे झालं आपलं गुप्तांचा कालखंड. आता आपण चोल कालखंड जो आहे तर त्या चोलाबद्दल या ठिकाणी माहिती घेऊया. मग सरळ सरळ टायटल टाका की चोल कालखंडामध्ये किंवा चोल कालखंडाचं काय महत्वाचं योगदान इथं आहे. मग चोलांच्या काळामध्ये परत एकदा मुद्दा टाका की कला आणि स्थापत्यामध्ये काय भूमिका घेतली त्यांनी. कला व स्थापत्य जे आहे तर त्या कला आणि स्थापत्यामध्ये काय महत्वाची भूमिका चोलांच्या काळात झाली. तर चोल राजे जे आहे हे एक युद्ध जिंकल्यानंतर मंदिर निर्माण करत होते आणि त्यातून मग द्रविड मंदिर शैली जी आहे तर त्या द्रविड मंदिर शैलीचा विकास हा या ठिकाणी इथं दक्षिण भारतामध्ये यांच्या काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर द्रविड शैली जी आहे ही द्रविड शैली या ठिकाणी चोलांच्या काळामध्ये निर्माण झाली. मग त्याच्यामध्ये एखादं मंदिराचं उदाहरण या ठिकाणी द्या. मग आपण पाहू शकतो की चोलांचा एक महान राजा होता राजराजा, तर त्यानं एक मंदिर निर्माण केलं ज्याला आपण बृहदीकादेश्वर मंदिर या नावानं ओळखतो. तर बृहदीकादेश्वर मंदिर हे चोलांनी इथे या ठिकाणी निर्माण केलं. आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय तर या मंदिरातील जे विमान आहे त्याला आपण शिखर म्हणतो उत्तर भारतामध्ये. तर ते जे विमान आहे तर ते विमान हे जगातील सर्वात उंच विमान मानलं जातं. 200 फूट उंच इतकी हाईट त्याच्या या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे कला व स्थापत्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान या ठिकाणी राहिलं. शिल्पकलेमध्ये जर आपण पाहिलं इथे लिहितो मी दुसरा मुद्दा शिल्प. आता शिल्पामध्ये आपण यांच्या काळामध्ये कांस्य धातूची नटराजनची मूर्ती या ठिकाणी बनवली गेली. बघा कांस्य धातूची नटराजनची मूर्ती आहे ज्याला आपण अर्धनारीश्वर या नावानं पण इथे या ठिकाणी संबोधतो. तर ते एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे कांस्य धातूची या ठिकाणी नटराजनची मूर्ती. ती याच्या काळामध्ये चोलांच्या काळामध्ये विकसित झालेली आहे असं एकंदरीत दिसतं. चोलांच्या काळामध्ये अजून काय नटराजनच्या मूर्तीच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी संगीत आणि त्याचबरोबर नृत्य यावर्षी संबंधित या ठिकाणी लिखाण करू शकता. की चोलांच्या काळामध्ये संगीत आणि नृत्य कलेला खूप मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आला होता या प्रकारचं वर्णन तुम्ही इथे या ठिकाणी करू शकता. याचबरोबर त्यामध्ये मग तुम्ही नटराजन मूर्तीचं या ठिकाणी उदाहरण देऊ शकता की इथं जी नटराजनची मूर्ती या ठिकाणी केलेली आहे तर नटराजन जो आहे हा या ठिकाणी इथं नृत्य करताना या ठिकाणी दिसतो. त्यामुळे इथं संगीत आणि नृत्य कलेला मोठ्या प्रमाणावर इथं चालना दिली गेली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर चोलांचं आणखीन काय वैशिष्ट्य तर चोलांचं प्रशासन जे आहे हे प्रशासन हे खूप महत्वाचं इथे या ठिकाणी मानलं जातं. आता चोलांचं प्रशासन जे होतं हे कशाच्या आधारावर या ठिकाणी होतं तर चोलांनी केंद्रीय सत्ता ही मजबूत ठेवलेली होती आणि प्रादेशिक जे काही लोकल बॉडी आहे तर त्या लोकल बॉडीला स्वायत्तता या ठिकाणी बहाल केली होती. आणि मग या चोलांच्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण स्तरावर ऊर आणि त्याचबरोबर सभा हे या ठिकाणी पाहायला भेटतात. ऊर आणि सभा जे आहे तर ऊर आणि सभा हे याचं वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं जातं की इथं कॉमन पीपल जो आहे तर त्या कॉमन पीपलला नेतृत्व देण्यात आलं होतं ऊर आणि सभामध्ये हे लक्षात घ्या. आणि ते तिथे या ठिकाणी आपल्या गावाचं कामकाज या ठिकाणी पाहत होते. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी मिळते. याचबरोबर यांचं तर हे जे घटक आहे तर हे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कला स्थापत्य मांडलं चोलांमध्ये, शिल्पकला जी आहे ती कशी विकसित या ठिकाणी झालेली होती ते मांडलं आणि संगीत नृत्यामध्ये या काळामध्ये भारत कसा अग्रेसर या ठिकाणी बनलेला आहे आणि प्रशासन जे आहे तर कॉमन पीपलच्या हातामध्ये त्यांनी इथे या ठिकाणी सभा आणि ऊरच्या माध्यमातून कॉमन पीपलच्या हातामध्ये त्यांनी एक सत्ता या ठिकाणी दिली होती. तर या सगळ्या गोष्टी 4-5 महत्वाचे मुद्दे तुम्ही इथं मांडले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचं कन्क्लुजन करताना त्याचा निष्कर्ष या ठिकाणी काढत असताना एंड केला तरी या ठिकाणी चालणार आहे. मग एंड करताना साधी बोली भाषा या ठिकाणी असली पाहिजे. लक्षात घ्या मी मागे पण सांगितलं अलंकृत भाषा इथं उत्तरामध्ये काही कामाचे नाही. कुठल्या नोट्स पाठ केल्यात आपण आणि त्या नोट्स मधली भाषा तुम्ही उत्तरामध्ये लिहिली तरी तिथं मार्क मिळत नाही. लक्षात घ्या तुमचं स्वतःचं काय महत्व आहे किंवा स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला त्या उत्तराचा शेवटी आणि सुरुवातीला इथे या ठिकाणी मांडायचंय. बाकी मधला जो पॅराग्राफ आहे मधले जे 2 परिच्छेद आहे तिथं भले तुम्ही या ठिकाणी तुमचा कंटेंट इथं मांडला तरी चालेल मात्र स्वतःच्या भाषेमध्ये तो कंटेंट पण मांडायचा इथे या ठिकाणी प्रयत्न करा. मग शेवट एंड करत असताना म्हणू शकता की अशा प्रकारे की गुप्त कालखंड आणि चोल कालखंड हा भारतीय इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा व सुवर्ण युग मानणारा कालखंड म्हणून याला इथे या ठिकाणी संबोधलं जातं. बस संपला विषय. इथं वारसा आणि संस्कृतीमध्ये काय योगदान आहे तर ते अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या
250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचंय, तर तुम्ही अशा पद्धतीनं हा प्रश्न इथे या ठिकाणी हँडल करू शकता. बस तुम्हाला काय पॉइंट द्यायचे आहेत आणि कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे त्यावर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. एक सूचना पण या ठिकाणी करायची आहे. उद्या 15 मार्च आहे, तर उद्यापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी एक अत्यंत महत्वपूर्ण बॅच आपण आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू करीत आहोत. लक्षात घ्या, ही जी बॅच आहे ही खास करून पूर्व परीक्षेसाठी आहे आणि या बॅच मध्ये आपण पूर्व परीक्षेसोबत किंवा पूर्व परीक्षेला यापूर्वीचे जे घटक होते ते तर शिकवणारच आहेत, परंतु आर्ट अँड कल्चर, भक्ती मुवमेंट जे नव्यानं आलेले मुद्दे आहेत त्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं आपण ते इथे या ठिकाणी शिकवणार आहे. याचबरोबर आपण यूपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील 10 वर्षांचे आणि त्याचबरोबर एमपीएससीचे देखील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते देखील आपण या टॉपिक अंतर्गत त्या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी शिकवणार आहेत. हे लक्षात घ्या, म्हणजे त्यातून तुमचा सराव या ठिकाणी होईल. तर जे कोण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे बॅच जरूर जॉईन करा आणि लक्षात घ्या 70% डिस्काउंट दिलेला आहे. तर आज आणि उद्या असे 2 दिवस म्हणजे 14 आणि 15 असे 2 दिवस तुम्हाला या प्रकारच्या बॅचचं ऍक्सेस मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 70% डिस्काउंट इथे या ठिकाणी ठेवलेला आहे. तर ज्या कोण विद्यार्थ्यांना जाहिरातीची वाट पाहायची आहे त्यांनी खुशाल वाट पहा. मात्र जाहिरात येण्याच्या आधी ज्यांना अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यांनी ही बॅच जी आहे ती आज आणि उद्यामध्ये जरूर या ठिकाणी जॉईन करा. हा जो 70% डिस्काउंट आहे यानंतर पुन्हा कधीच तुम्हाला मिळणार नाही. 2च दिवस तुमच्या हातामध्ये आहे, 14 आणि 15 मार्च हे 2च दिवस तुमच्या हातात आहे. 70% डिस्काउंट मध्ये बॅच जॉईन करायची असेल तर आज आणि उद्यामध्ये ही बॅच जरूर या ठिकाणी